75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून मोटरसायकल रॅली काढली होती, पण ही रॅली पोलिसांनी आधीच अडवून परवानगी नाकारली। यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अडम मास्तर हे पोलिसांवर आक्रमक होऊन कडाडले। माजी आमदार अडम मास्तर म्हणाले की 22 जानेवारीला संविधानाच्या आणि कायद्याच्या सर्व चौकटी मोडून जागोजागी धिंगाणा घालण्यात आला, त्याला पोलिसांनी कुठेच विरोध केला नाही, पण आमच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा हाती घेऊन संविधान सन्मान मोटरसायकल रॅली काढल्यावर पोलिसांनी ती रॅली अडवली, म्हणून हा पोलिसांचा पक्षपातीपणा आहे असं देखील अडम मास्तर म्हणाले। पोलिसाच्या कृत्याचा निषेध करतो। हा राष्ट्रीय ध्वज आमच्या अंगामध्ये जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत त्याला धक्का लागू देणार नाही। अरे बाकीचे लोक 22 तारखेला नंगा नाच केले, कोण परवानगी घेतली त्या दिवशी? कायदा सगळ्याला समान आहे, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे। विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्ताधारी पक्ष असू द्या, धार्मिक असू द्या, राजकीय असू द्या, सगळ्याला समान अधिकार। रामाला न मानणारे कोणी आहेत का? सगळे रामाला मानतात। मला सांगा, महात्मा गांधी मरत असताना त्याने अजरामर एक शब्द वापरला, हे राम। तुम्ही रामाच्या नावावर या देशामध्ये रावण राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहात, म्हणून भगतसिंगाचे वारसदार आम्ही, कदापि या देशामध्ये रावणाचं राज्य निर्माण होऊ देणार नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिली, ही घटना देशाची आत्मा, सगळ्याला समान अधिकार दिलेला। परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटना या देशामध्ये या घटनेवर मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न चालला। बऱ्याच लोकांना माहित नाही मनुस्मृती काय। मनुस्मृती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था, आणि ही व्यवस्था सामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त करणार आहे। म्हणून आपल्याकडे फार कठीण लढाई, संघर्ष भयानक आहे।